स्तुती करतो, प्रभूला महिमा देतो। नवीन वर्षामध्ये प्रभूची जी योजना आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे ती योजना समजून घ्यावी। देवाचा हेतू, देवाचे बेत, संकल्प आमच्या प्रत्येकाच्या परिवारासाठी, आमच्या व्यक्तिगत जीवनासाठी नक्कीच देवाने तयार करून ठेवलेले आहेत। ज्यास प्रभूकडे आम्ही येतो त्यास आमची अपेक्षा असते की देवानं आमचं सगळं चांगलंच करायला पाहिजे। आणि ज्यास प्रभू आमचं काही चांगलं करत नाही, आम्हाला आरोग्य देत नाही, नोकरी देत नाही, आमच्या डोळ्यातले अश्रू पुसत नाही, त्यास आम्हाला मोठा प्रश्न पडतो की देव अस्तित्वात आहे की नाही। आणि जर तो आहे तर तो आम्हाला पीडामुक्त का करत नाही। आम्हाला असं वाटतं की देवानं आमच्या जीवनातल्या पीडा काढून टाकायलाच पाहिजे। म्हणून कोणत्याच विश्वासणाऱ्या व्यक्तीला, जो प्रार्थना करणारा व्यक्ती आहे, चर्चमध्ये जाणारा व्यक्ती आहे, या व्यक्तीला जर देवाकडनं अपेक्षा काय असेल तर त्याला असं वाटतं देवानं फक्त जीवनामध्ये आनंद द्यायला पाहिजे, त्यानं फक्त आम्हाला आरोग्यच द्यायला पाहिजे, त्यानं फक्त आम्हाला बरकतच द्यायला पाहिजे, त्याने आमच्या घरामध्ये शांती निर्माण करायला पाहिजे, आमच्या कामावरती, आमच्या कुटुंबामध्ये कुठल्याच प्रकारचा त्रास असू नये, आमच्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारच्या पीडा असू नये। आणि मग कधी कधी काही घटना अशा घडतात की त्या ठिकाणामध्ये आमचा विश्वास कमजोर होतो किंवा कमकुवत होतो। आणि मग आम्हाला असं वाटतं की देव आमचं का ऐकत नाही। अनेक प्रश्न आमच्या समोर आहे। परंतु आज काही पीडा ज्या आमच्या जीवनामध्ये येतात ना, त्याच्यानं आमचं बरं होतं। ज्या पीडा आमच्या जीवनामध्ये येतात त्यास आमचं बरं होतं, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये देव पीडा आमच्या जीवनात यासाठी पाठवतो की आमचं बरं व्हावं। आम्हाला पीडा नको आहे, परंतु बायबल सांगतं देवाची इच्छा आहे की आमच्या जीवनात पीडा असाव्यात। आणि पीडा आल्यावर घडतं काय? मग काय देवाचं सूत्र? एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पीडा पाठवण्यामागचं देवाचं सूत्र काय? आम्हाला कित्येक वेळा असं वाटतं त्यांना सोडलं देवाने माझ्याच मागं हात धुवून लागलेला आहे। एवढं पाप करतात, तेवढं सगळं वाईट वागतात आणि त्यांचं सगळं चांगलं केलं, देवानं माझंच का वाईट केलं? देव माझ्याच पाठीमागं का लागला? परंतु आज आम्ही देवाच्या वचनातनं पाहणार आहोत स्तोत्र संहिता 119 आणि त्याचं 65 पासून 72 पर्यंत वचन आपण वाचूया। स्तोत्र 119 त्याचं 65 पासून 72 पर्यंत वचन। हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाचं हित केले आहे। विवेक व ज्ञान मला दे, कारण तुझ्या आज्ञांवर माझी निष्ठा आहे। मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे, पण आता मी तुझे वचन पाळीत आहे। तुझं वचन पाळत आहे। तू चांगला आहेस, तू चांगले करीतोस। तुझे नियम मला शिकव। गर्विष्ठांनी माझ्यावर आळ घेतला आहे, तरी मी अगदी मनापासून तुझे विधी पाळीन। त्यांचे मन कठीण झाले आहे, मी तर तुझ्या नियमशास्त्रात रमून गेलो आहे। मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले, कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो। सोन्या रुपयाच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मौल्यवान आहे। देव बापाचं वचन आशीर्वादित करो। का पीडा येतात तर देवाच्या वचनामध्ये सांगितलं पीडा आल्याशिवाय आमचं बरंच होऊ शकत नाही। सगळ्याला वाटतं बरं व्हायला पाहिजे, आणि मग बरं होण्याचा मार्ग काय? चला कोणीतरी सेवक आला, त्याच्याकडनं प्रार्थना करून घेऊ, कोणीतरी आमच्यासाठी भविष्यवाणी करावी, कोणीतरी आमच्यासाठी डोक्यावर हात ठेवावा, प्रार्थना करावं आणि आमचं बरं होऊन जावं। पण एवढं बरं होणं सोपं नाहीये। त्याला बरं करून घ्यायचंय। बायबल सांगतं इकडं दावीद आपल्या स्तोत्रामध्ये 119 स्तोत्रामध्ये तो म्हणतो पीडा आल्यानं माझं बरं झालं। कसं काय बरं झालं? पीडा आल्याने बरं कसं होणार आहे?
दाविदाला नेमकं सांगायचं काय? परमेश्वर त्याच्या वचनात आम्हाला नेमकं काय बोध करत आहे, काय अपेक्षा आहे त्याला पिढा पाठवण्यामागचं? लेकरांना शासन करणं आई वडिलांना आवडतं का? त्यांना चापट मारणं, त्याला चटका देणं, त्याला बोलणं, त्याला शिस्त लावणं, ही गोष्ट जरी लेकरांसाठी कठीण असली आणि आई वडिलांसाठी सुद्धा आम्ही पाहतो की ती गोष्ट काही त्यांना आवडणारी गोष्ट नाही, पण कधी कधी त्यांना पीडा द्यावी लागते. काहीतरी हेतू असतो, काहीतरी शिक्षण द्यावं लागतं. आता हा दावीद सुद्धा प्रभूच्या मार्गामध्ये चालत असताना तो देवाच्या मार्गापासून दूर जाणारा व्यक्ती होता. माझ्या हृदयासारखा दावीद त्याच्या संबंधानं म्हटलेला आहे. पण तरी सुद्धा या दाविदानं व्यभिचाराचं पातक केलं वचनामध्ये राहून सुद्धा. या दाविदानं खून केला वचनात राहून सुद्धा. मग जेव्हा देवानं त्याच्याकडे पिढा पाठवल्या, बायबल सांगतं पिढेनं त्याचं बरं झालं. काय बरं झालं त्याच्यामध्ये पाहूया. पहिली गोष्ट 65 वचन वाचा बरं. हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाचं हित केले आहे. कशानुसार हित करतो? दाविदाला ही गोष्ट ज्ञात झाली, ही गोष्ट त्याला कळाली की देव वचनाच्या बाहेर काही करत नाही. वचनाला बांधील असणारे लोक आम्ही असलं पाहिजे. आणि म्हणतो प्रार्थना त्यानं आम्ही केली, देवानं ऐकली पाहिजे. आमच्या सेवकानं प्रार्थना केली, त्या सेवकानं केलेली प्रार्थना देवानं ऐकली पाहिजे. पुष्कळ लोक मला सांगतात तुम्ही प्रार्थना केली तरी सुद्धा आणि आमच्याकडे ते आशीर्वाद आले नाही. आणि काही काही लोक म्हणतात आता आम्ही काय करू, काय करायला पाहिजे? मी म्हटलं नाही, मी पोलीस आहे ना, मी वकील आहे ना, मी डॉक्टर आहे, मी फक्त प्रार्थना करणारा व्यक्ती आहे. माझ्याकडे सोल्युशन एकच आहे, ते म्हणजे प्रार्थना. बरं, आता तुम्ही प्रार्थना करता, प्रार्थना कशा पद्धतीने केलं पाहिजे? शास्त्र सांगतं तो आपल्या वचनानुसार. देव कोणतीच गोष्ट वचनाच्या बाहेर नाही करत. त्याने कशाला बायबल तुम्हाला दिलेला आहे? बायबल देण्यामागे त्याचा हेतू काय? जसं आमच्या देशाला एक घटना दिलेली आहे आणि त्या घटनेमध्ये जर तुम्ही घटनेप्रमाणे चालला तर त्या राष्ट्रामधल्या असणाऱ्या सगळ्या सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध आहे. पण घटनेतला एक नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला शासन आहे, तुम्हाला दंड आहे. तसं बायबल ही एक घटना आहे, एक पुस्तक आहे. या पुस्तकाप्रमाणे तुमचं आचरण असावं. मग दाविदाला ते कळालं काय? मी किती पण माझ्या मनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला तर माझं नाही बरं होणार. मग देव त्याला दंड देताना आणि त्याला शिकवताना काय करतो? त्याच्या मागे पिढा पाठवतो. आता पिढा पाठवल्याबरोबर तो वचनाकडे जातो. माझं कुठं चुकलं, कोणती गोष्ट आहे ही पिढा माझ्या मागे येण्याचं कारण काय, कोणती गोष्ट माझ्या जीवनामध्ये कमी आहे? कुठल्या सेवकाला विचारू नका. ऐका, कोण सेवक तुम्हाला मार्गदर्शन करू शकणार नाही. तो सेवक तुम्हाला वचनानुसार कधीच मार्गदर्शन करू शकणार नाही. तो तुमच्या बुद्धीनुसार तुम्हाला सांगेल. त्याच्यामध्ये त्याचा काहीतरी फायदा असेल किंवा त्याला स्वतःला पाप करायचं असेल तर ते पाप तुम्हाला करण्यापासून तो प्रतिबंध करणार नाही. पण देवाचं वचन अगदी स्पष्ट आहे. या वचनामध्ये त्यानं शास्त्री पुरुषांना सुद्धा सोडलं नाही. तो म्हणतो अरे तुम्ही बाहेरून वाट्या साफ करता पण तुम्ही आतमधनं वाट्या कधी साफ करणार आहे? अरे चुना लावलेल्या थडग्यांनो, येशू ख्रिस्त वचनानुसार त्यांच्या जीवनाशी बोलत आहे. निकोदेमसला सुद्धा आपल्या जीवनाचा विचार करत असताना त्याला कळलं मी सगळं काही जाणून घेतलं पण तरी मला स्वर्ग राज्य मिळणार नाही म्हणजे माझं बरं होणार नाही. स्वर्ग राज्य मिळालं नाही म्हणजे बरं नाहीये. बायबल सांगतं ना, मनुष्यानं सारं जग मिळवलं, आत्म्याचा नाश केला तर म्हणजे त्याचं बरं कसं होणार? सगळं मिळालं तुम्हाला जगामध्ये, चांगली नोकरी, चांगली पत्नी, चांगली लेकरं, चांगलं घर तुम्हाला मिळालेलं आहे, बँक बॅलन्स तुमचा झाला आणि मेल्यावर नरकात गेल्यावर काय फायदा आहे? पण या पृथ्वी तलावरती मग देव काय करतो माहिती का? तो तुमच्या जीवनामध्ये पिढा पाठवायला सुरुवात करतो. आणि पिढा पाठवल्यावरती एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव त्याच्या वचनावर सगळ्यात जास्त प्रेम करतो. एक वचन वाचा तुम्हाला समजेल. मत्तयाचं शुभवर्तमान 5वा अध्याय 17 ते 20 वचन. मत्तय शुभवर्तमान 5वा अध्याय 17 ते 20 वचन. नियमशास्त्र किंवा संदेशाचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द करावयास नाही तर पूर्ण करावयास आलो आहे. कारण मी तुम्हास खचित सांगतो आकाश आणि पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील
नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही यास्तव जो कोणी या लहान आज्ञातील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात. मी तुम्हाला काय सांगितलं, शिकवणारे तुम्हाला चुकीचं शिकवतील. इथं लिहिलं येशू ख्रिस्ताला, नियमशास्त्र रद्द करण्यासाठी मी आलोच नाही. भविष्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये कठीण काळ येईल, त्या कठीण काळाचं स्वरूप कसं असणार आहे, लोक देवाच्या वचनाची तोडमोड करून आपल्याला लागेल तसं वचन त्या ठिकाणी तुम्हाला प्रेझेंट करणार. सेवक लोकांमध्ये ते काय करतील, वचनाला कुठंतरी तोडमोड करून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतील. आणि येशू काय म्हटलं माहिती का, एक गोष्ट ध्यानात ठेवा, लहान आज्ञा सुद्धा मोडली जाणार नाही, किंवा जो कोणी ही लहानातली लहान आज्ञा पाळू नका म्हणजे असं बोलणारे असतील, का जगामध्ये पीडा आहे, का परिवारामध्ये पीडा आहे, का मंडळांमध्ये पीडा आहे, आणि का ख्रिस्ती लोक आता पिढेमध्ये सापडलेले आहेत. ऐका बरं का, आजची परिस्थिती जर तुम्ही बघितलं ना, कधी कधी मला प्रश्न पडतो की देवा, तुझे लोक एवढी प्रार्थना करते आणि तुझे संतगण आता पिढेमध्ये आणि संकटामध्ये अडकलेले आहेत. त्याचं उत्तर देव सांगतो, माझे लोक माझ्या लोकांना नियमशास्त्राप्रमाणे चालायला शिकत नाही. ते सगळे ख्याल्या खुशलीचं जीवन, ते सगळं आपल्याला पसंत पडणारं जीवन जगत आहे, आणि मग मी त्यांचं कसं बरं करणार आहे. थांब देऊ नाही का, काना मात्रा रद्द होणार नाही. जर तुमचं बरं व्हायला पाहिजे तर तुम्हाला देवाच्या वचनाकडे वळायला पाहिजे. दाविदाला हे कळालं. दाविदाला असं वाटलं, देव माझी फक्त आराधना, देव फक्त माझी प्रार्थना, देव माझं स्तुतिस्तवन एवढ्याच गोष्टीमध्ये आणि संतुष्ट आहे. आणि मग त्यानं काय केलं, देवाची आज्ञा मोडली, जे देवाच्या आज्ञेत सांगितलं, दुसऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको. आणि नेमकी दाविदाने ती अभिलाषा धरली, मोडलं त्यानं. आणि मोडल्यामुळे त्याच्या जीवनात पीडा आल्या, कुटुंब उद्ध्वस्त झालं, लेकरं देशोधडीला लागली. किती भयानक प्रकारचं संकट. घरामध्ये बलात्कार, व्यभिचाराचं पातक घरामध्ये शिरलं, इतकं वाताहत त्या व्यक्तीची झाली. मग आता दावीद अनुभवाने सांगतो, मी पीडित झाल्यानं माझं बरं झालं का, कारण मग मी नियमशास्त्रामध्ये गेलो. का माझ्या घरावरती पीडा आहे, त्याला आठवलं, त्याला कळालं, अरे देवाची इच्छा ही होती आणि ती देवाची इच्छा मी मोडली. देव बदलत नाही, त्याच्या छोट्याशा आज्ञे संबंधानं सुद्धा देव कधी बदलत नाही. छोटी पण आज्ञा असू द्या, प्रत्येक आज्ञा तुम्हाला पाळावीच लागणार आहे. सोयीप्रमाणे शास्त्र वापरू नका. मला पसंत पडतं, मला आवडतं, हे मी या पद्धतीनं करणार आहे. आणि मग आम्ही शिष्यांच्या बाबतीमध्ये तसंच घडलं ना. ते शिष्य म्हटले, एवढं कठीण कोण पाळू शकेल देवाचं वचन, मग कशाला त्याच्या मागे चालला. ईश्वरच्या मागे चालण्याचं कारण काय होतं, तुम्हाला नियमशास्त्र पाळायला नको, तुम्हाला देवाचे नियम पाळायला नको, आणि आम्ही म्हणतो आमचं बरं व्हायला पाहिजे. पण बरं कधी होणार आहे, तुम्ही नियमशास्त्राकडे वळल्यावर. पुढे वाचा बरं. आणि यास्तव जो कोणी या लहान आज्ञातील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकवेल त्याला स्वर्गाच्या राज्यात. ऐका बरं का, स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील. काय म्हणतील त्याला? लहान म्हणतील. कितीही मोठा सेवक असेल पण देवाच्या आज्ञे संबंधानं चुकीचं शिक्षण देईल तर तो काय होईल देवाच्या राज्यामध्ये? अगदी लहान. पुढे पण जो कोणी त्या पाळील व शिकवेल त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. कोण मोठा आहे? जो देवाचं वचन जसं आहे तसं पाळायला शिकवतो तो मोठा. आम्ही म्हणतो तो सेवक मोठा. कोणता सेवक मोठा? नाही, याच्या सभेमध्ये पुष्कळ लोकांना आरोग्य मिळतो, तो नाही मोठा. आरोग्य मिळतो वचन पाळायला शिकवतो का, वचनामध्ये भेळमिसळ करतो का, हे रद्द ते रद्द, हे चालतं ते चालतं असं म्हणणारा का जो म्हणतो हे देवाला चालत नाही. सोयीप्रमाणे कोणी सुद्धा व्यक्ती बायबल मधला काना मात्रा रद्दबदल करू शकत नाही. जर जीवनातल्या पिढा निघून गेल्या पाहिजे तर त्याच्यासाठी जसा दावीद नियमशास्त्राकडे गेला, दावीद देवाच्या वचनाकडे गेला, आणि तसं आम्हाला देवाच्या वचनाकडे जावं लागणार आहे. अन्यथा आमचं बरं होणारच नाही प्रियानो. ते आम्हाला आवडो अथवा न आवडो ते देवाचं मत आहे, आणि देव त्याचं मत कधी बदलत नाही.
मत नाही, तो म्हणला काना किंवा मात्रा. हो, काना मात्रा. आम्ही अख्खीच्या अख्खी वचनच गायब करतो. पुष्कळ वेळात आम्ही म्हणतो जुना करार पण नको आणि नव्या करारामध्ये बरेच सेवक म्हणतात नाही ते पौलाला काय, पौल जरा जास्तीचं सांगतो. ऐका तुम्ही, पुष्कळ सेवकांचे तुम्ही या युट्यूबचं एक माध्यम आपल्याला इतकं सुंदर मिळालं, त्याच्यामध्ये बऱ्याच सेवकांचं ऐकत असताना असं वाटतं की या लोकांना देवाची भीती आहे की नाही. ते सरळ म्हणतात पौलाने जास्तीच्या गोष्टी त्याच्यात सांगितल्या, पौलानं जास्त बोलून गेलेला आहे. मग ते म्हणतात तो जुना करार आहे त्याच्यातल्या गोष्टी रे. अहो, तो म्हटला वाचा परत नियमशास्त्रातलं. कारण मी यास्तव जो कोणी या लहानात एखादी 17 कारण मी तुम्हास खचित सांगतो आकाश व पृथ्वी नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय. नियमशास्त्र, बायबल, जुना करार कधी संपेल? बायबल कधी संपणार आहे? मग अजून आकाश पृथ्वी आहे का नाही? मग आत्ताच तुम्ही डिक्लेअर करता हे नको ते नको, हे नाही, हे जुन्या करारातलंय, याच्याशी काय आपला काही संबंध नाही. आणि येशूनं काय सांगितलं? कोण बोललंय? कोण बोललो? काय म्हणलं येशू? कारण मी तुम्हास खचित सांगतो आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील. कशातलं? नियमशास्त्रातलं एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. यास्तव जो कोणी या लहान आज्ञातील एखादी रद्द करेल व त्याप्रमाणे लोकांना शिकविल त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील. किती लहान हो? अगदी लहान, थेंबा एवढा. आणि म्हणतो तो किती मोठा सेवक आहे. तो म्हणतो तुम्ही सेवक म्हणता पण तो चुकीचं शिक्षण देत आहे. आणि तो चुकीचं शिक्षण देत असल्यामुळे तुमच्या जीवनात पीडा आहेत, मंडळीमध्ये पीडा आहेत, परिवारामध्ये पीडा आहेत. आणि म्हणतो देवा पीडा का? तो तुम्ही लोकांनी वचनाकडे जाण्याच्या ऐवजी सेवकाकडे गेले. तुम्ही याला कधी आपला गुरु मानलंच नाही ना. येशूला सुद्धा म्हटले अरे उत्तम गुरुजी. तो म्हटला मला उत्तम का म्हणता? येशूने सुद्धा म्हटलं मी उत्तम नाही. गुरुजी म्हणून त्याच्याकडे गेल्यावर तो म्हटला उत्तम फक्त वर आहे, तो देव आहे. मग येशू तर शिक्षण देणारा होता पण त्यानं देवाला प्रगट केलं. कान देऊ नाही का? आम्ही देवाच्या वचनाकडेच लक्ष लावलं पाहिजे, आपल्या मनाप्रमाणे नाही चालू शकत. मला वाटतं माझं देवावरती जास्त, कधी कधी म्हणतो नाही माझं देवावरती जास्त प्रेम आहे. देवावर प्रेम करणारे लोक त्याच्या आज्ञा पाळतात. जो कोणी माझ्यावर प्रीती करतो तो माझ्या आज्ञा पाळेल. सोपं आहे. आणि देवाच्या आज्ञा मग ती लहानातली लहान आज्ञा असू द्या, छोट्यामधली छोटी आज्ञा असू द्या, प्रत्येक आज्ञा तुम्हाला पाळावीच लागणार. का? दाविदाला कळलं पीडा जर गेल्या पाहिजे तर आज्ञा पालन केलं पाहिजे. लक्षात घ्या, तुमच्या जीवनातल्या पीडा जाण्याचं माध्यम कोणतं? दावीद म्हणतो पीडा येण्यापूर्वी मी नियमशास्त्राकडे जात नव्हतो. म्हणजे जसं मला वाटेल तसं, मला वाटेल त्यावेळेस मी प्रार्थना करायचो, मला वाटेल त्या प्रार्थना केल्यावर मला वाटेल तसं मी वागत होतो. कधी कधी आम्ही वागताना सुद्धा एकाच गोष्टीला जमेला धरून म्हणतो नाही मी प्रार्थना करतो ना, मी चर्चला जातो ना. तुमची प्रार्थना तुमचं चर्चला जाणं याच्यापेक्षा देव तुम्हाला वचनातनं तपासत असतो. वचनाप्रमाणे जीवन जगता का? ठीक आहे तुम्ही चर्चला जाता, चर्चला जाऊन काय एखादा विद्यार्थी शाळेमध्ये जातो मग काय तो लगेच इंजिनियर बनतो का? त्याला शिकावं लागतं, मेरिटमध्ये यावं लागतं. आणि मेरिटमध्ये जाताना त्याला ऍडमिशन मिळतं. उगाच त्याला कोणाला पण डॉक्टर करतात का? याला 35% पास होता येत नाही हा डॉक्टर झाला, मारून टाकतील माणसं. तो त्याला ज्ञानच नाही, त्याला बुद्धीच नाही. तसं देवाच्या वचनाचं मेरिट आहे. तुम्ही चर्चला जाता खरा, पण किती देवाच्या वचनाचं पालन करता, किती आज्ञेमध्ये राहता? पीडा जाण्यासाठी माध्यम कोणतं आहे? तो म्हणतो देवाच्या वचनाकडे. 67 वचन वाचा. पहिली गोष्ट वचनानुसार तो हित करतो हे आम्हाला समजलं पाहिजे. पीडा आल्यामुळं आम्ही पहिली गोष्ट शिकलो की देव त्याच्या वचनानुसारच आमचं हित करतो. दुसरी गोष्ट 67 वचन. मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे पण आता मी तुझे वचन पाळीत आहे. मी तुझं वचन पाळीत आहे. आता काय? दुसरी गोष्ट दावीद म्हणतो माझ्याकडं पीडा आल्या हे बरं झालं. का बरं झालं? त्याला स्पष्ट सांगितलं पीडा येण्यापूर्वी मी भटकत होतो. म्हणजे काय करत होता? वचन ऐकायचं मनाप्रमाणे. भटकणं म्हणजे मार्ग सोडून जाणं, आपल्या इच्छेप्रमाणे चालणं, वचनाकडे दुर्लक्ष करणं.
किती पण देवाचं वचन सांगितलं तर तो आणि आम्ही त्याच्याकडे पाठपुरावा करत नाही, त्याच्याकडे लक्ष लावत नाही. मग लक्षात ठेवा, देव तर त्याच्या वचनाप्रमाणे चालणाऱ्या लोकांनाच आशीर्वादित करतो. अनुवादाचं पुस्तक 28वा अध्याय 15 वचन वाचा बरं. अनुवादाचं पुस्तक 28वा अध्याय 15 वचन. उलट पक्षी तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकली नाही, सगळ्या आज्ञा विधी नाही. आता आणि पहिलं वचन, चौथं वचन, पहिलं वचन, तुझा देव परमेश्वर, तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि या ज्या सर्व आज्ञा, सगळ्या आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उंच करील. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. आता अनुवादामध्ये 28 अध्यायात तो काय म्हणतो, तू जर आज्ञा पालन केली तर आशीर्वाद तुझ्या मागे धावत येतील. म्हणजे सगळं बायबल जर फिरतं कशामध्ये, देवाची आज्ञा पालन केलं पाहिजे, देवाच्या इच्छेप्रमाणे चाललं पाहिजे. पण आम्हाला वाटतं की देवानं वचन सोडून आम्हाला बरं केलं पाहिजे. कोणता तरी एक मधला मार्ग सांगा पाळक साहेब, आम्हाला आमच्या इच्छेप्रमाणे चालायचं आणि आमच्या इच्छेप्रमाणे चालून आम्हाला देवाने आशीर्वादित करावं. पण बायबल तर स्पष्ट सांगतं, या तुम्ही लक्षपूर्वक देवाची आज्ञा आणि त्याकडे तुमचं लक्ष लावलं नाही, मनोभावे त्याच्या मार्गामध्ये तुम्ही चालला नाही. मग कोणी सेवकानं तुमच्यासाठी प्रार्थना केली तरी तुमची प्रार्थना ऐकलीच जाणार नाही का? कारण देव त्याच्या वचनाला बांधिले. आता दाविदाला ते कळलं, तो म्हणतो मी पीडित होण्यापूर्वी भटकत होतो. ज्या दिवशी तुम्ही वचन सोडून भटकताना देव वचनाच्या द्वारे सगळे आशीर्वाद तुमच्यामध्ये पाठवतो. वचन मोडलं, देव काढून घेतो सगळे आशीर्वाद. फिरा म्हणतो, तुम्हाला कुठं फिरायचंय तिथं. आता मी कशाला तुम्हाला बरकत देईल, आता मी कशाला तुम्हाला संरक्षण देईल. जसं अनुवादाच्या पुस्तकाच्या 28व्या 15 वचनामध्ये काय म्हटलं, तो कसं संरक्षण काढून घेतो. उलट पक्षी तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकली नाही आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा, सगळ्या आज्ञा व विधी पाळायला मी आज तुला सांगत आहे त्या तू काळजीपूर्वक पाळल्या नाही तर पुढील सर्व शाप. इकडं देव वचन पाळतो म्हणून आशीर्वाद देतो आणि तुम्ही वचन पाळायचं बंद करता, देव आशीर्वाद काढून घेतो. आता आशीर्वाद काढून घेतल्यावर दोनच गोष्टी जगामध्ये, एक तर आशीर्वाद आणि दुसरं शाप. आणि मग तरी पाळकाला विचार, पाळक साहेब माझं कुठं चुकलं? पाळकाला मेंबर जायला नको. मग त्याचं उत्तर काय, तुमची परीक्षा पाहते. मग किती काळ परीक्षा? भ्रमात राहू नका, तुमचा देव हा जजमेंट करणारा देव आहे, न्याय करणारा देव आहे. तुमचं बरं व्हायला पाहिजे. त्याचा प्रत्येक वचन, त्याची प्रत्येक आज्ञा आणि प्रत्येक नियम तुम्हाला पाळावाच लागणार आहे. दाविदाला हे समजलं. काय समजलं? मी पीडित झाल्यानं माझं बरं झालं. का बरं झालं? कारण त्यामुळं मी तुझं वचन पाळायला शिकलो. मी तुझं वचन सोडून भटकत होतो. कान देऊ नाही का? वचन सोडून भटकू नका. जरी आवडलं नाही ना तुम्हाला वचन, टोचत असेल, मन दुखलं जात असेल, हृदयाची आणि चालणी करत असेल वचन, पण तरी सुद्धा तुमचं बरं होण्यासाठी तुम्हाला वचनाकडे कान द्यावाच लागेल. तुम्हाला वचनाकडे कान द्यावाच लागणार आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. देवाचं वचन सोडून जीवन जगणारा व्यक्ती कालांतरानं एक दिवशी सर्व काही गमावून बसतो. एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडलं. लुटारूने त्याला चोप दिला, त्याची वस्त्र काढली आणि त्याला अर्धमेला टाकून दिलं. का? तर तो देवाच्या घरापासून दूर गेलेला आहे. देवाच्या घरापासून दूर जाणं सगळ्यात भयानक गोष्ट आहे. वचनापासून दूर जाणं सगळ्यात भयानक गोष्ट आहे. काही केलं तर मी वचनामध्ये टिकून राहिलं पाहिजे. एकदा पिढा आल्यावर देवाच्या मार्गामध्ये चालणं म्हणजे तुम्ही आणि आपलं गमावणार आहे काहीतरी. बरेच लोक पिढा आल्यावर देवाकडे जातात, पण तोपर्यंत तुमचं सगळं उद्ध्वस्त झालं ना. तुमचं घर, तुमचा परिवार, तुमचं कुटुंब, तुमचा व्यवसाय, तुमचा व्यापार, तुमची नोकरी, तुमची लेकरं, तुमचा पती, तुमची पत्नी, सगळं उद्ध्वस्त झालं. का? कारण देव वचनाची आठवण करून देण्यासाठी तुमच्या मागे पिढा पाठवतो.
मग दावीद म्हणतो पिढा आल्या ते बरं झालं का, मी परत एकदा नियमशास्त्रामध्ये गेलो आणि मला कळालं मी तुझ्या वचनापासून भटकून गेलेलो होतो. अजून एक वचन वाचा, निर्गमाचं पुस्तक 12 अध्याय 29 पासून 32 पर्यंतची वचनं. निर्गमाचं पुस्तक 12 अध्याय 29 ते 32 वचन. मध्यरात्री असे झाले की, हा बघा, मध्यरात्री असे झाले की मिस्र देशातील सिंहासनावर बसणाऱ्या फारोच्या ज्येष्ठ मुलापासून तुरुंगात पडलेल्या, हा पिढा कुठून कुठपर्यंत असते बघा, मिस्राच्या ज्येष्ठ मुलापासून तुरुंगात पडलेल्या कैद्यांच्या ज्येष्ठ मुलांपर्यंत सर्व आणि गुराढोरांपैकी सर्वप्रथम वत्स परमेश्वराने मारून टाकलं. रात्रीच्या समयी फारो त्याचे सर्व सेवक आणि सगळे मिस्री लोक जागे झाले आणि मिस्र देशात मोठा हाहाकार उडाला. कारण ज्यात कोणी मेला नव्हता असे एकही घर राहिलं नव्हतं. तेव्हा फारोनं रातोरात मोशे व अहरोन यांना बोलावून सांगितलं, तुम्ही व सगळे इस्रायल लोक माझ्या लोकातून निघून जा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन परमेश्वराची सेवा करा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपली शेरडे मेंढरे व गुरेढोर घेऊन चालते वा आणि मलाही आशीर्वाद द्या. कधी आशीर्वाद द्या? तुमच्या देवानं जे सांगितलं तुम्हाला ते करायला जा, तुम्ही आशीर्वादित होणार, मग आम्ही आशीर्वादित होणार. त्याला कळालं, फारोला आधी त्याच्यावरती पिढा आल्या, त्याचं मन कठीण होत घेतलं. त्याला असं वाटलं नैसर्गिक आपत्ती आहे. आणि ती आपत्ती कुणाकुणावरती माहिती का? घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरती आणि गुराढोरांवरती पण. आता काय चाललंय जगामध्ये? कोरोना आता माणसातनं गेला, जनावरांमध्ये आलेला, पण माणूस काही जागेवर यायला तयार नाही. त्याला नाही कळत. तो म्हणतो की नाही, आता जनावरं मरायला लागली, त्यांना सुद्धा त्या प्रकारच्या पिढीला सरकार छावण्या करतं, वाचवण्याचा प्रयत्न करतं. वाचतायत का? नाही. आणि का नाही वाचत? याचं कारण लोक प्रार्थना करतायत पण वचनाकडे वळायला तयार नाहीयेत. प्रार्थना करत आहेत. तुम्हाला काय वाटतं, प्रार्थना केल्यावर देव लगेच ऐकणार आहे? तो म्हटला नाही, पहिले तुम्ही मिस्रातनं बाहेर पडाल, तुमचं घर, तुमचा देश, माझी मेंढर, माझ्या घरामध्ये असणारे पुरुष वाचणार आहेत. किंवा मिस्रातनं तुम्ही बाहेर पडल्याबरोबर, जेव्हा देवाचे लोक मिस्रातनं बाहेर पडतील, देवाच्या लोकांच्या जीवनातल्या पिढा 100% जाणार आहे. मिस्रातनं बाहेर पडलं पाहिजे. मिस्र आमचं राहण्याचं ठिकाण नाही. मिस्र म्हणजे पाप आहे. जेव्हा देवाचे लोक पापामध्ये राहतात, त्यांनी किती आरोळ्या मारल्या, त्यांनी किती आपला आवाज मोठा केला, त्यांच्यातल्या पिढा कधीच जाणार नाही. प्रिया, कोणी सेवक तुम्हाला वाचू शकणार नाही, कोणी. आणि तुम्ही किती साखळीच्या प्रार्थना केल्या तरी तुमचा बचाव होणार नाही. पण जेव्हा तुम्ही ठरवाल मी देवाच्या योजनेप्रमाणे चालेल, शास्त्र सांगतं देव नुसतं एका कुटुंबाला नव्हे तर राष्ट्राचा बचाव केल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्राचा बचाव. पिढा आल्यानं आमचं बरं झालं. देवाचे प्रिय लोक, आज ख्रिस्ती समाजावरती पिढा आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आता छळाला तोंड देत आहोत आणि याच्यापेक्षा पिढा रोज वाढणार आहेत. रोज. आज बघितलं, प्रभोजनावर सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं. ते म्हटलं याच्यात पण ती अंधश्रद्धा आहे. आणि पुण्यामध्ये, आळंदीमध्ये ज्यावेळेस प्रभोजन देत असताना काही लोक तिथं आले, ते म्हटले दाखवा हे येशूचं रक्त आहे का, सिद्ध करून टाका हे येशूचं रक्त आहे म्हणून. त्यांना देऊ दिले नाही भाकर. केस फाईल केली आणि मग देणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला. अंधश्रद्धा पसरवायला लागलेली आहे. याच्यापेक्षा जास्त तुम्हाला रोजच्या दिवसामध्ये नवीन नवीन प्रश्नाला तोंड द्यावं लागणार आहे. आता तुम्ही कसं सिद्ध करणार आहात? मग तुम्हाला बायबल हातात घ्यावंच लागणार आहे. या शास्त्रात लिहिलेलं आहे, भाकर माझा देह आणि हा प्याला माझं रक्त समजून तुम्ही प्या. हे माहीतच नसलं तर तुम्ही कसं प्रोटेक्ट करणार आहे? कसं बरं होणार आहे तुमचं? तुम्हाला दाखवून द्यावं लागणार आहे. लोक प्रार्थनेसाठी जातात, ते म्हणतात त्यांनी त्यांच्यावरती मंत्र म्हटला नाही. बायबलकडे तुम्हाला वळावं लागणार आहे. येशूनं
त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांच्यासाठी प्रार्थना केल्याने ते मोकळे झाले. तो म्हटला, जसं मी करतो तसं तुम्ही करा. हे तुम्हाला वचनातलं प्रूव्ह करावं लागणार आहे. आणि जेव्हा देवाचे लोक वचनाचा शोध घ्यायला सुरुवात करेल, गुडघ्यावरती येतील, देवाचं वचन शिकण्यासाठी पुढे येतील, त्या दिवसाशिवाय पिढा जाऊ शकणार नाही. प्रियांनो, बसून कुठवर विलाप करणार आहात? कुठपर्यंत तुम्ही एकमेकाला आरोळी मारणार आहे? तो म्हटला, माझे लोक वचनाकडे येतील. जसं त्या ठिकाणामध्ये असं म्हटलं की मी तुझ्या वचनाकडे आलो, वचन सोडून मी भटकत होतो, आता मी तुझं वचन पाळायला शिकलो. देवाचे प्रिय लोक, जगातल्या प्रत्येक मंडळीनं आता देवाच्या वचनाचं अनुसरण केलं पाहिजे. प्रत्येक चर्चनं. आज सकाळी सगळ्यात चांगली बातमी जर कोणती असेल, आणि मी ती बातमी वाचली, त्यास मला फार मोठा आनंद झाला. असं म्हटलं, परदेशामध्ये 65% युथनं यावर्षी दारूला हात पण लावला नाही. 65% युथ. ते म्हटले की आता मी दारू पिणारच नाही. मग याची क्रांती घडली कशी माहिती का? आता युथला पण कळालं की खाणं आणि पिणं या देवराज्य नाही. देवाचं राज्य जर पाळायचं, त्याच्यामध्ये प्रवेश करायचं, तर दैहिक गोष्टी निघून गेल्या पाहिजे. आणि तुमच्या देहाला जर तुम्हाला बाहेर काढायचं, तर देवाच्या वचनाचं खाद्य वचनच तुम्हाला आत्मिक जीवनामध्ये बलवान करणार आहे. मग पिढा येणार, देव पिढा पाठवणार, अजून पिढा पाठवणार. आणि तो देवा तू कुठे आहे? का तुझ्या लोकांची सुटका करत नाही? तो म्हणतो, मी वाट पाहतो. आता तरी तुम्ही वचनाकडे वळताल, आता तरी वचनाकडे वळताल, आता तरी वचनाकडे जाऊन त्याचा अभ्यास तुम्ही कराल. तुम्ही कॅज्युअली एकदम साधारण जीवन जगत आहात. तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं गांभीर्य नाही. तुम्ही मला असं गृहीत धरून चाललेलं आहे, मी परमेश्वराच्या घरात जाईल, मी आराधना करेल, मी प्रार्थना करेल, आणि झालं, माझी ड्युटी संपली. नाही. दावीद म्हणतो, मी पीडित होण्यापूर्वी भटकत होतो, पण आता मला कळालं, मला तुझ्या वचनाचा आधार घ्यावा लागला. 67 वचन परत वाचा. मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे, पण आता मी तुझे वचन पाळीत आहे. आता काय करतो? वचन पाळ. आता वचन पाळायला शिकला. माझं बरं कशाने झालं? आता मी वचन पाळायला शिकलो. वचन पाळायला शिकणं हे तुमच्या जीवनामध्ये अत्यावश्यक. बरं होण्यासाठी वचनच पाळलं पाहिजे. उगा पोपटासारखं नाही बोलायचं, देवा मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यावर प्रेम. तो म्हणतो प्रेम करतो तर वचन पाळ. फार सोपं आहे, देवा माझं तुझ्यावर प्रेम आहे बोलायला. तसं तो मुलगा पण मुलीला म्हणतो, आय लव्ह यू, मी तुझ्यासाठी सगळं काही करेल. आणि लग्न होईपर्यंत बघा त्यांचं, आपण खड्डे मारू, आमकं करू, एकत्र राहू. लग्न झाल्यावर महिनाभरात खड्डे बिगोल आणि हे बिगोल, यांनाच खड्डा पडून गेलेला. बोलणं सोपं आहे, देवाला बोलणार नाही तर आज्ञा पालन करणार लोकांची गरज. पीडित झाल्यानं माझं बरं झालं. ऐका, जर तुम्ही देवाच्या वचनाचं पालन करणं विसरून गेला असाल, तर 100% देव पिढा पाठवणार. कशासाठी? तुमचं बरं व्हावं. आणि बरं कधी होणार आहे? तुम्ही वचनाकडे वळल्यावर. त्याच्याशिवाय नाही बरं होणार. म्हटलं मी वचन सोडून भटकत होतो, मी तुझ्या वचनाकडे वळालो. वळाल्याबरोबर बरं होण्याची पायरी त्याने ओलांडली. अरे आता मी वचनात रमलो, आणि देव म्हणतो 100% आता मी तुझं बरं करणार आहे. पीडित झाले. तिसरी गोष्ट वाचूया, 68 वचन. पहा, देवाच्या वचनाकडे गेल्यावर काय काय बदल होतो. स्टेप कशा सुंदर आहेत पहा. पीडित झाल्यानं माझं बरं झालं. तिसरी गोष्ट, 68, तो चांगला आहे, तू चांगले करीतोस, तुझे नियम मला शिकव, तुझे नियम मला शिकव. आता दावीद तो म्हणतो की मी पीडित झाल्यानं माझं बरं झालं. का बरं झालं? पहिल्यांदा मला कळालं देव चांगला आहे. म्हणजे याच्या आधी त्याला कोण चांगलं वाटत होतं? त्याला वाटत होतं मिखल चांगली, तिच्यावर त्याचा जीव जडला. त्याला असं वाटलं सैनिकाची पत्नी चांगली आहे, तिच्यावर त्याचा जीव जडला. त्याला वाटलं मुलं चांगली आहे, मुलांवर त्याचा जीव जडला. मुलं दाविदाचं राजपदच घालवायला बसले. बाप नको राजा आहे, त्यांनी बंड केलं. त्याला वाटलं शौल चांगला आहे, शौल त्याचा घात करत आहे. वाद्य वाजून त्याला उपासना करायचा, त्या शौलाचं मन रमवायचा आणि शौलाला एक प्रसन्न वातावरण निर्माण कर. त्याला वाटलं सगळं हे चांगले आहेत. लक्षात घ्या, ज्यास तुम्ही जगामध्ये जाताना तुम्हाला वाटतं जग चांगलं आहे, पण ज्यास वचनाकडे तर त्यास कळतं जग नाही, देवच चांगला आहे. पीडा येण्यामागचं कारण काय? तुम्हाला देवाची ओळख पटावी. कोणी चांगलं नाही जगामध्ये. पुन्हा मी तुम्हाला सांगतो ना, पत्नी ना पती ना लेकर,
कोणी ना मित्र कोणी सुद्धा चांगलं नाही जगामध्ये. प्रत्येक नातं हे स्वार्थामध्ये गुंफलेलं नातं आहे, स्वार्थामध्ये. पण निस्वार्थी प्रेम करणारा फक्त देवच आहे. आम्ही पापी असताना तो वधस्तंभावरती मारला गेला. मग दावीद म्हणाला, देवा आत्ता मला कळलं. कधी? तुझ्या वचनात गेल्यावर मला कळलं. जोपर्यंत तुम्ही देवाच्या वचनामध्ये जात नाही ना तोपर्यंत देव किती चांगला तुम्हाला समजणारच नाही समजणार तुम्हाला. मग तुम्हाला असं वाटतं की नाही देव चांगला नाही, तो का माझं ऐकत नाही. मग बरेच लोक म्हणतात नाही मी नाही चर्चला येणार. का नाही? नाही देव माझं ऐकत नाही. ऐकायला तू काय महाराज आहे का रे? तू पंतप्रधान? तू कोणी देवापेक्षा मोठा आहे का? देवानं तुमचं नाही ऐकायचं, तुम्ही देवाचं ऐकायचं, मग देव चांगला आहे. तुम्ही म्हणाल माझं देवाने ऐकायला पाहिजे. देव म्हणतो नाही, तू मला बांधला नाही, तू मला नाही घडवलं, मी तुला घडवलेलं आहे. तुम्ही देवाला घडवलं का? म्हणून तो म्हटलं माझ्यासाठी आपल्यासाठी कोरीव मूर्ती. देवाचा नियम आहे आपल्यासाठी कोरीव मूर्ती. का देवाने नियम दिला? या माणसाला ती घमेंड असेल मी देव बनवला म्हणून. तो देव हुशार आहे. तो म्हटला आपल्यासाठी कोरीव मूर्ती का तर तुझ्या डोक्यात कधीच येऊ नये मी देवाला बनवलं. आणि मग तो म्हटला मी मूर्तीमध्ये राहत नाही, मी तुझ्यामध्ये राहतो. तुझ्यामध्ये राहण्याचा उद्देश, देवाला आमच्यामध्ये राहण्याचा उद्देश काय माहिती का? तू वाटतं म्हणून मला हृदयात घेऊ शकत नाही, मी ठरवलं तरच तुझ्या हृदयामध्ये येणार आहे. तुला वाटतं म्हणून नाही मी तुझ्या हृदयात, मी ठरवलं तर. आम्ही द्वाराशिवाय द्वार ठोकीत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकतो दार उघडतो मी आतमध्ये येईल. मग मी आतमध्ये येईल. दार उघडल्यावर आतमध्ये येणार आहे. तू ये म्हटल्यानं नाही येणार नाही, तुला दार उघडावं लागेल, मी ठोकलेलं ऐकावं लागणार आहे. आता तो काय म्हणतो दावीद, मला कळालं तू चांगला आहे, तू नाही वाईट, तू चांगला आहे. आणि तो चांगला आहे तर आता तो देवाला एक गोष्ट सांगतो. तो काय म्हणतो, मला चांगुलपणाचा नियम शिकव. असंच लिहिलं ना, वाचा बरं. तू चांगला आहेस, तू चांगला आहेस, तू चांगले करीतोस, चांगले करीतोस, तुझे नियम मला शिकव, तुझे नियम मला शिकव. कोणते नियम? देव चांगला आहे, तो काय करतो? चांगले करीतो. कोणता नियम आहे? देव चांगला आहे आणि तो काय करतो? चांगले करीतो. दावीद ज्यावेळेस पीडित झाला ना, तो आपल्या जीवनामध्ये आपली तपासणी करत आहे. त्याला कळलं देव चांगला आहे, तो चांगलं करतो. मग तो म्हणला तुझा नियम मला शिकव ना. देव चांगला आहे, तो चांगलं करतो, तर आम्हाला चांगलं बनावं लागलं ना. नियम आहे हा, नियम आहे देवाचा. आम्ही वाईट बनणार आणि देवाला म्हणणार चांगलं कर. कसं होणार तुमचं चांगलं? तुम्हाला चांगलं बनावं लागणार आहे. नियम आहे तो. मला असं वाटलं नाही मी अरे प्रार्थना करणं नाही, तुला चांगलं बन. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. गलती करायचं पत्र 6 अध्याय 9 ते 10 वचन. गलती करायचं पत्र 6 अध्याय 9 आणि 10 वचन वाचा बरं. गलती करायचं पत्र 6 अध्याय 9. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. तर मग जसा आपल्याला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे ब्रॅकेट मधल्या व्यक्तीचं नाही. देवाचा नियम काय? देव चांगला आहे. कुणासाठी चांगला आहे? मग चांगल्या देवाची ओळख पटल्यावर आम्हाला देवासारखं बनायचं ना. नियम आहे तो. तुमचं चांगलं व्हायला पाहिजे. म्हणतो प्रभू आमच्यातल्या पिढा काढून टाक, आमचं बरं कर. दावीद म्हटला तुझा नियम मला शिकव. कोणता नियम? तू चांगला आहे, तू चांगलं करतो. आता गलती करायच्या पत्रामध्ये पौल तोच नियम देतो. तो काय म्हणतो? चांगलं करण्याचा कंटाळा करू. आणि सगळ्यात जास्त आम्हाला चांगलं करण्याचा कंटाळा येतो नाही का? प्रार्थना करण्याचा नाही कंटाळा येतो. कशाचा कंटाळा येतो? चांगलं करण्याचा. सगळ्याचा आम्ही तिथं असं म्हटलं सर्वांचं चांगलं कर. सर्वांचं म्हणजे जे तुमचं वाईट चिंतितात त्यांचं पण चांगलंच करा. त्यांच्यासाठी खोडा निर्माण करू नका, त्यांच्या मार्गामध्ये अडखण निर्माण करू नका. नियम काय? त्याचं चांगुल पण पाहायचं ना, मग तुमचं चांगलं द्या. हे काय आपल्यासारखं नाही जुना टीव्ही घ्या नवा टीव्ही देऊन जा. नाही, इथं जुनं नवं काही चालत नाही. इथं ओरिजिनल ज्या मापानं द्याल. मग आम्ही म्हणतो नाही देवा तुला, अरे तू माझ्यापर्यंत मनोड कशी करणार चांगुलपणाची? देवाशी माझं चांगलं आहे, माणसाशी चांगलं तर देवाशी चांगलं ना.
आम्ही म्हणतो नाही देवासाठी मी मरायला तयार आहे. माणसासाठी मेला तर देवासाठी मरणार आहे. असं नाही की मी कसं मरणार सांग बरं माणसासाठी, देवासाठी कसं मरणार आहे? मला ती व्याख्या तर सांगा. नाही मी देवासाठी मरायला तयार. कसं मरणार आहे? तुझं अर्पण करू तिथं नेऊन नरड्यावर सुरी फिरवू तुला देवासाठी मरायचंय म्हणल्यावर? मग तसं तुम्हाला मारावं लागेल, धरावं लागेल, मुंडी कापावं, मर. आणि तिथून तो पळून निघाला ओरडत बोंबलत, नाही का असला देऊन मला नको आहे. लक्षात घ्या, शास्त्र सांगतं बंधुजन हो, तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून सादर करा. हे चांगलं आहे. काय चांगुलपणाचा नियम आहे? शास्त्रामध्ये तुम्ही गेल्यावर कळतं देव चांगला आहे, तो चांगलं करतो. आता तो नियम दावीद शिकला. कोणता नियम? जो पौलानं सांगितला, सगळ्यांचं चांगलं करा, सगळ्यांचं चांगलं करा. बरं का, जर तुमच्या जीवनातल्या पिढा गेल्या पाहिजे ना, तर कोणाविषयी वाईट चिंतू नका. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, जे पेराल तेच. तू देवा मला चांगलं बनवतो म्हणतो, तू चांगलं पेरशील तर नियम लक्षात घ्या. बायबल आहे म्हणून तर म्हटलं ना, शास्त्र जर शिकायचं ना तर चांगलंच करत राहा. का? तुम्ही जेवढं चांगलं कराल तेवढं चांगलंच तुम्हाला मिळणार आहे. हा देवाचा नियम आहे. पिढा जाण्यामागे तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं करावं. पुढे काय लिहिलं वाचा बरं. हा, चांगलं करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी. हा, चांगलं करताना खचतच माणूस. आम्ही म्हणतो आम्ही एवढं चांगलं वागतो आणि ते आमच्याशी असं वागतात. आणि आम्ही म्हणतो आता त्यांनी जसं वागलं तसंच मी वागतो. खचला, बांधकाम पडलं, ढासळून गेला, आशीर्वाद गेले, तुम्ही पीडा भोगणारच आहात. पण त्याने तुम्हाला कितीही त्रास दिला, जसं योसेफाच्या भावानी त्याला किती पण त्रास दिला, तो नाही घाबरला. दानिएलला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं. दानिएल महाराज चिरायू असा, आतूनही त्याने शाप झाला. आत टाकतो बाहेरून बोंबलतो, विचारतो का रे देवाने तुला वाचवलं का? भाषा स्वच्छ सभ्य. महाराज चिरायू असं, माझ्या देवानं आपला देवदूत पाठवून सिंहाची तोंड बंद केली, तो चांगलंच बोलला. खचू नका. तुम्हाला लोक या पद्धतीनं तुमच्या बाबतीमध्ये तसंच असणार आहे. आणि अपेक्षितच तुम्हाला चांगल्याची अपेक्षा करू नका. तुम्हाला देव चांगला आहे हे तुमच्यातनं लोकांना दिसणार आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला आमचा देव खूप चांगला आहे आणि तुमचं जीवन वाईट आहे, हे वाचा ना, हे वाचा, ते जाऊ द्या बाजूला, तुम्हाला वाचू द्या. तुमच्या डोक्यात काय आहे, तुम्ही कसं वर्तन करता एकमेकाशी, तुमचा देव तुमच्यावरून कळणार आहे, नाही का? बिर्याणी बनवल्यावर सगळी बिर्याणी खाल्ल्यावर तुम्हाला कळतं का? आधी ते एक शीत तपासतात शिजला का म्हणून. सगळ्या ख्रिस्ती लोकांना नाही तपासायचं, मंडळीतली एक व्यक्ती तपासली सगळं चर्च, सगळे ख्रिस्ती लोक समजणार. देव चांगला आहे, नियम पिढा तुमच्यातनं जायला पाहिजे. लक्षात घ्या, जर तुम्ही इतरांचं वाईट कराल, तुम्ही दुसऱ्यांच्या मार्गामध्ये खोडा निर्माण कराल, तुम्ही खचून जाल, त्यांच्या वर्तनाप्रमाणे तुम्ही तुमच्या वर्तनामध्ये बदल कराल, मग पिढा तुमच्यासाठी ठरलेल्याच आहेत. ऐका, योबाच्या जीवनामध्ये असं लिहिलंय, एवढ्या पिढा त्याच्याकडे आल्या. ऐका, फार सुंदर आहे. मी तिचा अभ्यास करत असताना देवाचा नियम मला इतका सुंदर समजला. म्हटलं अरे, आत्मिक जीवन जगत असताना आम्ही किती तुटपुंज जीवन जगतो की त्याच्यामध्ये आम्हाला कळत पण नाही की देव आम्हाला आशीर्वादित करताना कशा कशा पद्धतीने आम्हाला शिकवतो. योबाचे मित्र, योब पिढेमध्ये पडल्यावर त्याला येऊन नावं ठेवायला लागली, बायको नावं ठेवायला लागली, आणि त्याचे मित्र त्याला दोष द्यायला, काय मित्र येऊन त्याला धार्मिकता शिकवायला लागले. योब 2-3 वर्ष त्याच्यामध्येच राहिला. त्याच्यानंतर त्याला लक्षात आलं, असं लिहिलंय, त्यानं या पिढेच्या परिस्थितीमध्ये चांगलं काय तर आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली. आणि असं लिहिलं, त्यानं मित्रांसाठी प्रार्थना केली आणि देवानं जेवढं गेलं त्याचं दुप्पट म्हणजे त्याच्या पिढा त्याच्यातनं काढून टाकल्या. पीडित होण्याच्या अगोदर तुम्हाला हा नियम शिकला पाहिजे, माझ्यावर पिढा येऊच नाही याच्यासाठी मी सगळ्याचं चांगलं करत राहणार, सगळ्याविषयी चांगलंच बोलायचं. कोणी तुमच्याशी काय का बोलेल, तुम्हाला सगळं चांगलंच बोलायचं. आमेन. तो त्यांचा स्वभाव, आमचा स्वभाव आहे. किती सोपं आहे. अहो त्यांचा स्वभावच तसा आहे. लिंबू आंबटच असणार आहे, लिंबू कसा गोड असणार आहे, मीठ खारटच असणार आहे. आणि तो मिठानं खारटपणा सोडला तर त्याचा उपयोग काय?
तसं तुम्ही चांगल्यात तुमचा चांगुलपणा कसं काय सुटतो? मग आशीर्वादित व्हायला पाहिजे, पिढा जायला पाहिजे. मग तुम्ही सगळ्यांचं चांगलं करा जसं देव. काय वचन वाचा बरं, 68 वचन. तू चांगला आहेस, चांगला आहेस, तू चांगले करीतोस. तू चांगला आहे, तू काय करतो? चांगले करतो. आता पौल गलतीकराच्या पत्रामध्ये लोकमंडळीला काय सांगतो? चांगले करण्याचं आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी. कधी हो? यथाकाळी. यथाकाळी म्हणजे देव ठरवेल त्या दिवशी सगळ्या पिढा तुमच्यातनं निघून जातील. हा नियम आहे. यथाकाळी. मला आज सकाळी एका सिस्टरनं फोन केला. अहो खूप दिवस झाला आम्ही प्रार्थना करतोय, या प्रार्थनेला गेलो, त्या प्रार्थनेला, ऑनलाईन प्रार्थना, आमकी प्रार्थना, सगळ्या प्रार्थना केल्या. माझ्या मुलाचं हृदयातलं होल काही गेलेलं नाहीये आणि माझा मुलगा आणि आम्ही 2 वर्ष झालो सारखं चर्चला जातो. आता आम्ही काय करायला पाहिजे? म्हटलं कुणाला फोन लावला तुम्ही? ते म्हटले तुम्हाला. मी कोण आहे? पास्टर तेलोरे. मी काय करतो? प्रार्थना करता. मग मी हेच करणार ना. नाही तुम्ही सांगा मी काय केलं. अहो मी प्रार्थना करतो, मी तुम्हाला प्रार्थना सांगणार आहे. नाही मग देव कधी करेल? देव कधी करेल हे त्याला जाऊन विचारावं लागेल. मी कसं सांगणार? यथाकाळी देव करतो. यथाकाळी म्हणजे देवाच्या हाती सोपवायचं. ते तुमच्या हातात नाही. असं घडलंच पाहिजे का? तुमच्या देवावर तेवढी शक्ती, असंच घडायला पाहिजे, असंच देवाने केलं पाहिजे. त्याने एवढे तुम्हाला नियम दिले, त्यात नियमात तुम्हाला हे मला पटत नाही, ते मला आवडत नाही, हे माझ्यासाठी कठीण आहे, हे मी करतो, ते मी करतो. तुम्ही काटछाट लावून जसं पाहिजे तसं देवावरती सक्ती करताना लगेच त्यांनी दिलं पाहिजे. शास्त्र सांगतं चांगलं करत राहा, यथाकाळी चांगलं पीक तुमच्या पदरामध्ये पडेल. पुढे वाचा 68 वचनात. तू चांगला आहेस, तू चांगले करीतोस, तुझे नियम मला शिकव. आता 70 वचन. चौथी गोष्ट, त्यांचं मन कठीण झालं आहे. मी तर तुझ्या नियमशास्त्रात रमून गेलो आहे. आता अजून एक नियम तो शिकला. समस्या काय माहिती का? जस आम्ही धार्मिकता, प्रार्थना या सगळ्या गोष्टी करतो ना, तस आमच्या अवतीभोवतीच्या लोकांचं मन कठीण बनतं. ते आमच्याशी कधी चांगला व्यवहार करत नाही. आणि प्रॉब्लेम काय तो माहिती का? त्यांचं मन कठीण म्हणलं की आमचं देवाच्या बाबतीत मन कठीण बनतं आणि त्याच्यामुळे आमच्या जीवनात पीडा येतात. आता दाविदाला कळलं. तो म्हटला बाकीच्या लोकांची मन कशी का कठीण होईना, पण मी मात्र तुझ्या नियमशास्त्रात रमणार. हा नियम आहे. पतीचं मन कठीण बनलं, लेकरांचं मन कठीण बनलं, आजूबाजूच्या लोकांचं मन कठीण बनलं, काम करता त्या ठिकाणात अधिकाऱ्याचं मन कठीण बनलं. त्यानंतर प्रार्थना आम्ही करतो, देवा या लोकांचं मन कठीण बनलं. कशासाठी कठीण बनलं? तू नियमशास्त्राकडे जावं, नियमशास्त्रातल्या देवाच्या वचनाचा आधार घ्यावा. आता नियमशास्त्रातल्या बायबल उघडल्याबरोबर तुम्हाला कळतं देवानं फारोचं मन कठीण केलं. बायबल उघडल्यावर काय कळतं? देवानं कोणी मन कठीण केलं? देवाने. मन कठीण कोण करतं? देव. मग आम्ही म्हणायचं देवानं मन कठीण केलं. मग आम्ही म्हणतो देवा यांचं मन तू एवढं कठीण केलं, माझं कसं होणार? मी चमत्कार घडवणार. जेव्हा जेव्हा फारोचं मन कठीण घडलं, देवानं आपला हात त्या ठिकाणामध्ये दाखवला. मागच्या काही दिवसामध्ये एक सिस्टर आपल्याकडं प्रार्थनेसाठी आल्या होत्या. त्यांची नोकरी गेली होती. त्या बॉसने त्यांना कामावून काढून टाकलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आता दुसरीकडे जॉब शोधा. आणि मग इथं आले. त्यांनी चर्चमध्ये शुक्रवारची प्रार्थना अटेंड केली, घरी गेली. तिकडून पण मला मेसेज केला आणि सांगितलं की त्याच ठिकाणामध्ये मला त्याच ठिकाणात बॉसने मला परत बोलवावं आणि त्याच नोकरीवरती ठेवावं. आम्ही एवढ्या साक्ष ऐकतो ना, ते घडू द्या. मग प्रार्थना करायचो. मग ते म्हणजे नाही बॉसने बोलवलं, नाहीच म्हणतो तो, नाहीच म्हणतो तो, नाहीच म्हणतो तो, नाहीच म्हणतो. आणि सारखं नाही नाही ऐकून त्यांचं ते उत्तर देऊन देऊन मी बी कंटाळतो. पण काल त्यांचा मेसेज आला, मास्टर त्या बॉसने मला कामावर ठेवलं नाही, पण आता जी नोकरी मला मिळाली, पगार पण जास्त नाही, काम पण आरामशीर बसून काम आहे. जास्त देव एखाद्या व्यक्तीचं मन कठीण करतो ना, त्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनात टिकून राहाल तर अद्भुत चमत्कार अनुभवायला शिकाल. अद्भुत चमत्कार हा देवाचा नियम आहे. पिढ्याकडे पाहू नका. या व्यक्तीचं अंतःकरण कठीण आहे, ही पिढा आहे.
या व्यक्तीचं अंतःकरण कठीण आहे. मग या कठीण अंतःकरणामध्ये जे काही तो तुम्हाला त्रास देईल, शद्रक मेशक अबेदनगो संबंधानं लोकांचं अंतःकरण कठीण झालं. त्यांनी यांना पाहिलं हे प्रार्थना करत आहे, त्यांना उचलून त्यानं भट्टीमध्ये टाकलं. मन कठीण झालं ना त्यांचं. त्यांचं मन कठीण झाल्यामुळे त्यांना भट्टीत टाकलं. आणि कठीण हृदयाचे लोक या शद्रक मेशक अबेदनगोचा तमाशा बघायला लागले. राजा पण तिथं बाजूला आहे. राजा म्हणतो मी टाकले 3, फिरतायत 4 जण आणि मी भट्टीमध्ये टाकलं, भट्टीत त्यांनी जळायला पाहिजे. अरे म्हणलं टाकणारे जळाले. टाकणारे काय होतात? जळतात. कोण जळतं? टाकणारे. कोण जळू नका. कोण जळतं? टाकणारे. तुम्हाला भट्टीत टाकणारे. कोणासाठी भट्टी तयार करणं म्हणजे ती जळतात. आणि लक्षात घ्या, जस लोक तुमच्यावर जळतात त्यास देव तुम्हाला मोकळं करतो. म्हणून त्या गाडीवर लिहिले असतं जलने वाले को और जला दो. गाडीवर फार सुंदर असायचं पूर्वी नाही का, जलने वाले को का जलने वाले को और जला दो. अरे तुम्हाला मिरॅकल बघायचंच ना, तुम्ही नुसतं म्हणायचं आम्ही नाही ते खूप जळतात, नका डायलॉग मारू. ते जळतात, हे जळतात, ते जळून द्या, राख होऊ द्या त्यांची. तुम्ही भट्टीमध्ये पडा. भट्टीत पडल्यावर देवाचा पुत्र तुमच्या बरोबर येऊन तुम्हाला फेलोशिप, तुम्हाला संगती देईल. राजा म्हणतो यांना बाहेर काढा. आणि शास्त्र सांगतं मन कठीण झालं, राजानं त्यांना बाहेर काढलं. आणि असं लिहिलं, राजानं त्यांना उच्च पदावरती पदस्थ केलं, उच्च पदावरती त्यांना ठेवलं. हा नियम आहे. पीडा आल्याबरोबर तुमच्यासाठी चांगली बातमी असतीच. पीडा आली की चांगली बातमी. दुसऱ्या भाषेत मी सांगतो, तार येते कधी कधी, अमके अमके डिश झाले, पण दुसरी बातमी ती प्रॉपर्टी तुमच्या नावावर आहे. थोड्या रडला रड जातात, सांगते तुमच्या नावावर 100 कोटी ठेवून गेले. किती खुश. ते रडाव का हसाव प्रश्न पडत नाही. म्हणजे जेव्हा पीडा येते ना त्याच्या मागे चांगली बातमी पण असते. बिब्लिकली चांगली बातमी. काय चांगली बातमी? इथं सांगितल्याप्रमाणे लोकांचं मन कठीण झालं, पण काय लिहिलं? मी तर तुझ्या नियमशास्त्रात रमून गेलो आहे. लोकांचं मन, नवऱ्याचं मन कठीण आहे, तो शिवीगाळ करतो. तुम्ही बायबल वाचत, तुम्ही भांडत नाही बसत, तुम्ही बायबल घेता रमून. रमणं कळतं का तुम्हाला? रमणं म्हणजे दुसरं, टीव्ही बघणाऱ्या माणसाला रमणं कळतं नाही का? टीव्ही नको आता, मोबाईल. ते स्वतःचा पाय पण चुलीत घालला कमी करणार नाही. रमले त्याच्यामध्ये तर त्यांना ते लाकूड घातलं का पाय घातलं ते बी कळत नाही. त्याला रमणं म्हटलं. बघतात टीव्ही, ते व्हिडिओ तुम्ही बघितलं नाही, तसंच असतं. ती पोराला, मी तर परवा व्हिडिओ बघितलं, कुत्रं तिथं बसलं, बाई भाकरी तापत होती आणि त्या कुत्र्याचा पाय ओढायला लागले, चुलीत घालायला, तर कुत्रं बोंबलायला लागलं, बाई माझा पाय चाललाय चुलीमध्ये. का तर ती मोबाईल बघत बघत स्वयंपाक करत होती. त्याला रमणं म्हटलेलं आहे. जगात काही का चालेना, परिस्थिती कशी का असेना, आम्ही बायबल उघडतो आणि त्याच्यामध्ये रमतो. का? कारण याच्यानं पीडा निघून जातात. त्याच्याकडे बघू नका, त्याचं मन कठीण राहू द्या. कठीण आम्ही देवाच्या वचनाकडे जायचं, आम्ही नाही बाद घालत बसायचं. आता 5व्या गोष्टीमध्ये काय सुंदर त्याने म्हटलंय, वाचा 71-72 वचन. मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झालं, कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. सोन्या रुपयाच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मौल्यवान आहे. आता त्याला एक नियम शिकला. तो काय नियम शिकला माहिती का? तो म्हटला नियमशास्त्रच मौल्यवान. आधी त्यानं बरं होण्यासाठी, पीडा जाण्यासाठी अनेक प्रकारचे मार्ग तपासले. जसं आम्ही पाहतो रक्तस्रावी स्त्री, तिच्यातल्या पीडा आहे, रक्ताचा झरा सुकावा. तिथं असं लिहिलं की त्या स्त्रीनं अनेक वैद्यांकडं, अनेक हाकिमांकडे गेली आणि सगळं होतं नव्हतं ते खर्च केलं. सगळं सोनं, पैसा, जेवढी प्रॉपर्टी होती तेवढी खर्च केली. आणि असं लिहिलं की ती सगळ्यांकडनं तिने हाल सोसले. आता शेवटचा मार्ग तिने तपासायचं सुरुवात केली. ती म्हटली जाते आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला, हा शेवटचा मार्ग. सगळे मार्ग जगामध्ये करून झाले असतील, शेवटचा मार्ग
हाच मार्ग शेवटचा आहे. आणि हा 100% सोन्या रुपयापेक्षा मौल्यवान आहे. तुमच्याकडे जर देवाचं वचन आहे ना तर तुम्ही सगळ्यात जास्त धनवान लोक आहात. सगळ्यात जास्त धनवान. मी स्वतःला सगळ्यात जास्त धनवान समजतो. कारण देव मला रोज नवीन नवीन वचनाचं रिव्हिलेशन देतो. आणि मला आवडतं की अरे प्रभू मला एवढं कसं काय देत आहे, नवीन नवीन काहीतरी देत आहे. सगळे मार्ग तपासून होतील. लक्षात ठेवा, ज्यावेळेस पीडा आल्यानं आम्हाला मार्ग सापडतो, पीडा आल्याशिवाय मार्ग सापडू शकत नाही. पीडा आल्यावरच मार्ग सापडतो. मग विचारतो पाळक साहेब काय करू सांगा. उपास करू. त्याच्या आधी उपास पण करणार नाही. खाऊन चर्चमध्ये डुलक्या मारतील. पीडा आल्याबरोबर असे उपास करतील की विचारायला नको. देवाचं वचन असं डोळ्यात आत. बोला 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 पाळक साहेब बोला. किती वाजता येऊ प्रार्थनेला? 8:30लाच येऊन बसतो पाळक साहेब. तुम्ही नाही, दारात येऊन बसतो 8:30ला. पीडा आल्या ना. ते लोक पीडा येण्याच्या अगोदरच शास्त्रामध्ये रमून जातात. इकडे तिकडे भटकू नका. दुसरा मार्गच नाहीये, कोणताच मार्ग नाही. फार सुंदर शब्द वापरला त्याने. वाचा बरं 71:72. मी पीडित झाल्यामुळे, मी पीडित झाल्यानं माझे बरे झाले. माझं बरं झालं. कारण त्यामुळं मी तुझे नियम शिकलो. सोन्या रुपयांच्या. कशापेक्षा? सोन्या रुपया. माणूस याच्या अगोदर त्याला वाटत होतं माझ्याकडे भरपूर पैसा सोनं रूप असल्यावर माझ्याकडे पीडा नसणार आहे. मग तो सकाळी उठल्यापासून धावपळ बिझनेस, नोकरी, आमक तमक. आणि त्या बायकोने त्यांना म्हटलं ना, अहो एक दिवस चर्चला मी कामाला जातो म्हणून तुम्ही चर्चला जाता, मग तो नुसतं खायचं प्यायचं तुम्हाला देतो ना, चर्च सोडून सगळं बोला. ठीक आहे, येऊ नका. किती दिवस येणार नाही? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, वर्ष, 2 वर्ष. प्रभू बरोबर आपल्या पीडा त्या व्यक्तीवरती पाठवतो जो देवाच्या वचनाला विसरला, ज्यानं देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष केलं. आणि मग देवाचा हेतू काय माहिती का? त्या व्यक्तीनं पुन्हा माझ्याकडे वळावं. हेतू नाही त्रास देणं, हे हेतू नाही. या व्यक्तीला त्रास द्यावा हा देवाचा हेतू नाही. काय हेतू? या व्यक्तीला पुन्हा माझी ओळख व्हावी. त्याला माहितीये हा जगामध्ये जाईल आणि त्या जगातच रमून जाणार आहे. मग पेत्र सुंदर नामी दरवाजावर त्याला म्हणत नाही का माझ्याकडे सोनं रूप काय? मग काय म्हणतो? येशूच का? इथं तर लिहिलं तुझ्या वचनामध्ये. तुझं वचन काय लिहिलं? वाचा. सोन्या रुपयांच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मौल्यवान आहे. पेत्र तेच आठवण करून देतो, माझ्याकडे सोनं रूप काही नाही. काय आहे? मग येशू तुम्ही म्हणाल त्याच्यात कुठं वचन? येशू स्वतः म्हटला तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचने तुम्हामध्ये. सोन्या रूपापेक्षा त्याने येशूचं नाव म्हणजे वचन वापरलं. आणि वचनानं या लंगड्या भिकाऱ्याची पीडा निघून गेली. लक्षात ठेवा, जीवनातल्या पीडा निघून जाण्यासाठी देवाच्या वचनाशिवाय दुसरा सुरेख मार्गच असू शकत नाही. प्रियानो, तुम्हाला बळावंच लागणार आहे त्याच्याकडे. किती काळ भरकटत राहणार, किती काळ पळापळ करत राहणार, किती काळ अंतःकरणामध्ये अस्थिर जीवन जगणार आहात. कधी अस्थिर बनू नका, कधी चंचल बनू नका. काही झालं तर देवाचं वचन, त्या वचनाला बिलगून राहा. प्रभू मी तुला सोडणार नाही. देवाचं वचन सगळ्यात जास्त प्रिय तुम्हाला असलं पाहिजे. का? कारण देवाला पण त्याचं वचन प्रिय आहे. आम्ही वाचलं ना, आकाश आणि पृथ्वी, लहान काना मात्रा, छोटी सुद्धा आज्ञा. लक्षात ठेवा, तुमचं बरं व्हायला पाहिजे ना, देवाला विचारत छोटी छोटी प्रभू कोणती आज्ञा पाळणं माझ्याकडून बाकी आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, कोणा व्यक्तीला विचारू नका, कधीच विचारू नका. मला तर चुकून विचारू नका. तसं मी कोणाला भीत नाही, मी डायरेक्ट सांगतो. पण तुम्ही बायबलकडे जा, देवाला विचारा प्रभू काय राहिले. आणि वाचल्याबरोबर तुम्हाला अरे या गोष्टी माझ्यामध्ये कमी आहे, याच्यामुळे माझ्याकडे पीडा आहे. दावीद इतका प्रामाणिक होता, एवढा मोठा. लक्षात घ्या, राजा असताना कविता करणं, स्तोत्र रचणं शक्य आहे का? आमचे मोदी करतायत का कविता? त्यांच्यावरच लोक कविता करून करून दमलेत नाही का? पण दावीद इस्रायलाचा राजा, आणि तो देवावरती काव्य रचतो स्तोत्राच्या रूपानं. कारण रात्रंदिवस तो म्हणतो मी रात्रभर रचून सकाळी उठून माझ्या देवाला प्रार्थना सादर करतो.
इतका रमला देवाच्या वचनामध्ये, इतकं नियम, तो तुझं नियमशास्त्र मला प्रिय आहे. त्यानं नियमशास्त्राला महत्व दिलं. लक्षात ठेवा, तुम्हाला जगामध्ये सगळ्यात प्रिय पुस्तक कोणतं असलं पाहिजे तर फक्त बायबल. बायबल. मला कोणीतरी परवा विचारलं, एक सिस्टर मला म्हणली, पास्टर मी नवीन वर्षामध्ये असं ठरवलं की तुमच्यासारखे संदेश लोकांना मला द्यायचे. मग ते म्हणते जरा सिक्रेट सांगा ना, काय किती तास प्रार्थना करता, काहीतरी तुमचं सिक्रेट असेल ना. म्हटलं काय सिक्रेट सांगू, मलाच माहित नाही काय सिक्रेट आहे. पण मग ते म्हणले तुम्हाला देवाचं वचन कसं समजतं. म्हटलं तुम्हाला वाटतं मी तासन तास प्रार्थना करतो, तेवढा वेळ माझ्याकडे नसतो. माझं रुटीन सगळं ठरलेलं आहे, त्या रुटीन प्रमाणे सगळं माझं कामकाज चालतं. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मी जर म्हटलं ना मी खूप प्रार्थना करतो, मी खूप उपास करतो, मी खूप बायबल वाचन करतो, तर ती माझी प्रौढी राहील. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ही देवाची ग्रेस आहे. आणि जर देवाची ग्रेस असेल तर वचनातला बारीक सारीक गहन अर्थ तुम्हाला समजतो. सिस्टर, तुम्ही देवाकडे अशी प्रार्थना करू नका की मला या व्यक्तीसारखं बनायचं. तुम्ही देवाकडे ही प्रार्थना करा की देवा तुझं रहस्य मला उलगड. देव पक्षपाती नाहीये. आणि लोकांना आता कळालं देवाच्या वचनाची किंमत काय. आणि आता तुम्ही बघितलं नाही का किती सोनं आपल्याला चर्चला बांधायला मिळालं. कारण त्याचं कारण काय, लोकांना आता सोनं नको आहे, सोन्यापेक्षा मूल्यवान देवाचं वचन आवश्यक आहे. हे पिढा जाण्याचा मार्ग आहे. जीवनातल्या सगळ्या पिढा निघून जाण्याचा मार्ग कोणता आहे तर देवाचं वचन. म्हणून शास्त्र सांगतं मी पीडित झाल्यानं माझं बरं झालं, कारण त्यामुळं मी तुझे नियमशास्त्र शिकलो. लक्षात घ्या, पिढा आल्यावर देवाला प्रश्न करू नका का पिढा आल्या. शास्त्राकडे जा, देवाच्या वचनाकडे जाऊन त्याचं मनन करा. 100% तुमच्या जीवनातल्या पिढा वचनाच्या द्वारेच देव नाहीशा करणार आहे. आमेन म्हणाल का. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. देवाचं वचन पुन्हा एकदा आपल्याकडे आलेलं आहे आणि आम्हाला माहिती की प्रभू आज आमच्यामध्ये हजर आहे. हा समय आमच्या जीवनातल्या सगळ्या पिढा प्रभूनं नष्ट कराव्या, हा तो समय आहे ज्याला प्रार्थनेची गरज आहे. ज्यांना असं वाटतं की या ठिकाणामध्ये माझ्यासाठी विशेष प्रार्थना करावी, तुम्ही पुढे या, तुमच्यासाठी